11.90ची गती मैदानावर पार्टनरशिप 47 धावांची या ठिकाणी बघायला मिळते. नवीन भागीदारीचा एक विक्रम करतील का एक प्रश्न आहे. दीपू मुलियाचे बघा 141 धावा कुठलेत या स्पर्धेच्या अगोदरपर्यंत 83 चेंडूमध्ये. दाभोळकर 212 धावा 144 चेंडूमध्ये. शशांक राणे 161 धावा. चंदन माने 59 धावा 50 चेंडूत. स्वप्नील सरफरे 107 धावा 61 चेंडूत. दीपक वाघे 60 धावा 52 चेंडूत. हे विक्रम आहेत 2015च्या अगोदरच्या 10 पासून 13 पर्यंत. गोलंदाज परेश एकमेव असे गोलंदाज हे थोडेफार इकॉनॉमिकल झाले ठरलेत असं म्हणायला हरकत नाही कंपेअर्ड टू अदर बॉलर्स. ओ लॉफ केलाय जज करतायत या ठिकाणी. मात्र चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बहुतेक या ठिकाणी चंदन माने नाराज झाले दिसत कॉमेंटेटर. आमच्याच डोक्याला फटका. व्हॉट अ शॉट. सुप्रीमो षटकार. उद्यापासून हेल्मेट घालावं लागणार आम्हाला. षटकार धावसंख्या सरकते ती आता 53 या धावसंख्या 53. पुन्हा एकदा ऑफ साइडला स्क्वायर ड्राईव्ह सिंगल. धावसंख्या 44. अप्रतिम कामगिरी. आज जो निर्णय भाईने घेतला की दोन्ही सेमीफायनल खेळून घेऊया आपण म्हणजे आपल्याला दोन संघ अंतिम सामन्यात येताना दिसू शकतील. वाईन सीसीला एक संघ पोचलाय मैदानावर खेळतोय तो आता 13 धावसंख्या. ऑफसाईडला कळले चेंडू कव्हरला. दाभोळकर आहेत यावेळी. सिंगलने धावसंख्येला पुढे सरकवत आहेत ते आता 41 या धावसंख्येवर जात आहेत वैयक्तिक दाभोळकर. संघाला नेतात ते आता 55 या धावसंख्येवर. षटक मैदानात 5वा मार्गस्थ असताना एकही गडी बाद करता आलेला नाही कुठलाही गोलंदाजाला. चांगली पार्टनरशिप. 72 धावांची भागीदारांचा विक्रम आहे. वाईटचा इशारा आणि हा विक्रम जो आहे तो या ठिकाणी मोडतायत का बघायला आवडेल. एक चॅम्पियन संघ कसं खेळायला पाहिजे तसं या ठिकाणी युगांतर खेळत असताना त्यांचा रंग साऊथ आफ्रिकन स्टाईल. दुसऱ्या बाजूला आपण तुम्ही बघू शकाल या ठिकाणी जो संघ खेळतोय साई 11 त्यांचा रंग थोडंसं नेदरलँड स्टाईल. ओ ऑन साईडला चेंडू खेळलेत फाईन लेगला. पंचांचा इशारा येतो लेग बाय म्हणून. अवंतर धाव संख्येने धावसंख्या सरकते ती आता 57 या धावसंख्या 57 फॉर नो लॉस. विराज हर्षल परेश कुठल्याही गोलंदाजाला ही पार्टनरशिप तोडता आलेली नाही आहे. मॅग्निफिसंट स्टार्ट. सेमीफायनलला आपला दर्जा युगांतर वाढवत असताना अनेक मोठी धावसंख्या उभारायचा एक या ठिकाणी प्रयत्न. ऑन साईडला पुल केलंय गॅपमध्ये आहे शॉट. चेंडू चौकार मिळणार 4 धावा. गुड शॉट. स्वतः सरकतायत या ठिकाणी दाभोळकर 45 वर संघाला पुढे नेत आहेत आता एक्झॅक्टली 61 या धावसंख्येवर. 61 फॉर नो लॉस. अजून 12 धावा पाहिजेत एक नवीन विक्रम करण्यासाठी. पार्टनरशिपची फर्स्ट विकेटची या ठिकाणी जर 73 धावांची पार्टनरशिप झाली तर एक नवीन विक्रम या ठिकाणी स्थापित करतील संजय दाभोळकर आणि चंदन माने. स्वप्नील सरफरे यांच्या 45 धावांचे भागीदार या ठिकाणी बरोबरी करतायत संजय दाभोळकर. धन्यवाद. मात्रे ऑफ साईडला प्लेस केलं आहे चेंडू ट्रॅव्हर ते मिड ऑफला क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत दुसरी धाव फार वेगाने पूर्ण करत असताना दाभोळकर आणि माने आणि या 2 धावांनी सरकत आहेत ते 47 वर. स्वतः दाभोळकर संघाला पुढे नेत आहेत 63 या धावसंख्येवर. स्वप्नील सरफरेचे 45 धावा होत्या त्याची बरोबरी करून त्याच्या पुढे आता ते निघून गेलेत. 30 एप्रिल 2013ला स्वप्नील सरफरे नाबाद 45 धावा 24 चेंडूमध्ये उत्कर्ष क्रीडा मंडळ विरुद्ध त्यांनी उभारल्या होत्या. तर षटक संपलेत मैदानावरती. 5 धावसंख्या झाली आहे 63. सरासरी लक्षात घेतली तर 12.5
12.50 रन रेट. अजूनही मैदानावर एक षटक बाकी आहे. यांच्या षटकात जास्त अटॅक करायचा प्रयत्न करतील या बाबतीत शंका नाही. पाण्याची गरज. बरोबर 12 वाजलेत. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सचिन रमेश तेंडुलकर यांना 24 एप्रिल 2015 सुरू झालेला आहे आणि सचिनचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा. आपल्या आजूबाजूलाची छोटी छोटी मुलं क्रिकेट खेळतात, त्यांना चेंडू द्या, बॅट द्या, चॉकलेट्स द्या, क्रिकेटचं प्रमोट करा, सांगा त्यांना सचिनचा वाढदिवस आहे आणि या पद्धतीने विश करा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तमाम सांताक्रूज वासियांकडून सचिनला हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 63. वर्ल्ड क्रिकेट भरपूर कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा भरपूर NGOs आहेत. तुम्ही विचार करायचा सचिन वाढदिवस कसा साजरा करतो, या सांगतो तुम्हाला या चेंडू नंतर. शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 कडून सुद्धा शुभेच्छा. विभाग प्रमुख आणि आमदार संजय पोतनीस यांच्याकडून सचिन रमेश तेंडुलकरला शुभेच्छा. आमदार अनिल परब साहेब आणि विभाग प्रमुख त्यांच्यामार्फत सुद्धा शुभेच्छा. तमाम सांताक्रूज, विल्ले पार्ले, अंधेरी हा सगळा बँड्रा, हा सगळा परिसर सचिनचा लाडका परिसर आहे. MIG मध्येच भरपूर वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलं. धावसंख्या 64 47 खेळत आहेत दाभोलकर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गरज होती का, एक प्रश्न आहे या ठिकाणी. सचिन आपला वाढदिवस एखाद्या NGOमध्ये जाऊन लहान मुलांच्या मध्ये बसून साजरा करतात. गरीब मुलांसाठी, हँडिकॅप मुलांसाठी किंवा एखाद्या वृद्ध आश्रममध्ये जाऊन मदत द्यायचा प्रयत्न करतात. ही त्यांची वाढदिवस साजरी करायची पद्धत आहे. ऑन साईडला पुल केला आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या अर्धशतक दुसरं सुप्रीमो चषक 2015 मधलं या ठिकाणी बघायला मिळतंय. 21 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही योगेश पवारच्या माध्यमातून 23 चेंडूत 52 धावा पाहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी संजय दाभोळकर मैदानावर धावा करतोय. 53 चेंडू. 23 चेंडूत 53 धावा, एक धाव जास्त आहे योगेश पवारपेक्षा आणि फलंदाज बाद होतोय मैदानावर. आज YNCCचे कॅप्टन मयूर राहते याचा सुद्धा वाढदिवस आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मयूर. वाढदिवसाच्या तुला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. शाखा प्रमुख प्रवीण कदम यांचा वाढदिवस 23 एप्रिलला होता, 24ला नाही, काल झाला. धावसंख्या 70. 24 चेंडूमध्ये 53 धावा संजय दाभोळकर याच्या मार्फत. मॅग्निफिसंट बॅटिंग. लॉफ केलाय, यावेळेला जज करतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. फलंदाज दुसरा बाद. एखादी पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर लगेच कसे फलंदाज बाद होत आहेत याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. ही पार्टनरशिप घातक ठरली. मैदानावर 70 धावांची भागीदारी संजय दाभोळकर आणि तसे चंदन माने यांनी फक्त 2 धावा मागे पडले. 3 धावा जर ॲड झाले तर एक नवीन विक्रम सुप्रीमो चषक 2015 मध्ये त्यांनी केला असता आणि जुना विक्रम 72 धावांचा त्यांनी मोडला असता. दाभोळकर बाद झाले, नवीन फलंदाज आलेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज माने आणि दाभोळकर. मानेने 14, दाभोळकरने 53. हे दोघे परतलेत आणि 2 नवीन फलंदाज आता मैदानावरती. पुन्हा एकदा लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक तो समोर येतोय. अजून एक जेल होईल असं वाटलं होतं, जेल सुटतोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या आता सरकते ते मैदानावरती 72 या धावसंख्येवर. तर षटकं पूर्ण झालेत मैदानावरती. 6 धावसंख्या झाली 72. सरासरी या ठिकाणी टार्गेट दिले 73. आस्किंग रन रेट जर पाहिलं तर प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी जवळजवळ 12.25 रुपयांनी या ठिकाणी दिलेलं आहे.
तो 73 टू विन. रसिकांनी विसरू नये, उद्या सामने 6:30 वाजल्यापासून या ठिकाणी सुरू होतील. 24 एप्रिल सुरू झालं आहे, उद्या नाही आज. महिंद्रा स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंग विरुद्ध एंजल स्पोर्ट कोलकाता, वेदांतवाडा पालघर विरुद्ध ओमर 11 मुंबई, हे 2 सामने. त्याच्यानंतर एक क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी बघू शकाल. 21 तारखेला ऑलरेडी डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी सेमीफायनलला पोहोचलं आहे. त्याच्यानंतर विजयदुर्ग स्पोर्ट्स मुंबई, विजय भोसले यांचा एस पी सँडी हा संघसुद्धा सेमीफायनलला चिपळूण या संघाला पराभूत करून पोहोचला आहे. तर आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, बसून घ्या. येलो टी शर्टमधले तुम्ही पण थकलेले आहात, बसून घ्या, काय हरकत नाही. बाईंची सूचना आलेली आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, बसून घ्या. सामना सुरू होतोय, बसून घ्या. सगळे थकले, टायर्ड आहेत, सातत्याने कार्य काम. मात्र 26 तारखेनंतर हे सगळे कार्यकर्ते, आम्ही सगळे, मला वाटतं 2 दिवस तरी कोणाला भेटणार नाही आहोत. फोन बंद, तोंड बंद. तुम्ही विचार करत असाल ना, बघा मी कॉमेंट्री जेव्हा करतो त्याच्यानंतर मला कंपल्सरी 2 दिवस तोंड बंद करून ठेवावं लागतं. कारण शरीरातली जर एनर्जी परत रिचार्ज करायची असेल तर 2 दिवस अक्षरशः मौन व्रत घ्यावं लागतं, तेव्हा ती शरीरातली एनर्जी रिचार्ज होते. सगळ्यात जास्त माणूस थकतो बोलल्याने, आणि बोलल्याने जास्त भूकसुद्धा लागते. आणि कॉमेंटेटरना कॉमेंट्री केल्यानंतर दाबून जेवावं लागतं, तेव्हा कुठे ती आतमधली जी अग्नी आहे ती शांत होते. सुशांत मांजरेकर, व्हेरी गुड कॉपरेशन फ्रॉम सुशांत. बघा असे खेळाडू आहेत जे पुढाकार घेऊन सहकार्य करतात. याच्यामधले सुशांत मांजरेकर, असलम सद्गुरू, कल्याणी घोरपडे, करुणाकरण कोटियन, हे सगळे खेळाडू आता ऑफिशियल अंपायर्स होत आहेत. चांगली गोष्ट आहे. सो 73 टू विन. टीम मीटिंग युगांतरची पूर्ण होते. युगांतर नावच सुंदर आहे. सतयुग, त्रेतायुग, कलियुग असे युग आहेत. 1250 वर्ष, 1250 वर्ष, 1250 वर्ष, 1250 वर्ष असे 4 स्लॉट आहेत. आणि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. यू कम बिफोर आय. काही ॲड्स या ठिकाणी दिसत आहेत स्क्रीनवरती. मात्र काल सँडीच्या क्लिपिंगनी रसिकांची मनं जिंकली. संतोष नाणेकरने बनवलेल्या क्लिपिंगचं भरपूर अभिप्राय मिळाले, प्रेक्षकांनी अभिनंदन केलं. बघा टेनिस विश्वातील खेळाडूंना लाईमलाईट नाही मिळालं, प्रसिद्धी नाही मिळाली, प्रमोशन अल्लीच्या आधुनिक युगात मिळालं नाही. म्हणून संतोष नाणेकरनी ही वेबसाईट बनवली. मला अजूनही आठवतं आहे वेबसाईट बनवत असताना फोनच्या माध्यमातून 40 मिनटं आमच्याशी बोलले. एक जुन्या खेळाडूंची अत्यंत सुंदर लिस्ट आहे, ती त्यांना आम्ही झेरॉक्स करून देणार आहोत आमच्याकडून गिफ्ट म्हणून. 300 खेळाडूंचे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. नाणेकर यांना ती गिफ्ट आहे. 73 टू विन. अपील होतोय. आघाडीला फलंदाज झालेत भरत आणि चंदन माने. चंदन माने आधी खेळले, ते राकेश माने, ते माने ब्रदर्स. काही चेंजेस या ठिकाणी. यष्टीरक्षक अमोल, थोड्या वेळापूर्वी अमोल भेटले तेव्हा मी विचारलं अमोल एक्झॅक्टली काय झालं. मात्र फुल कॉन्फिडंट आहेत आता. या ठिकाणी जेल असू शकतो. पॉवर प्लेमध्ये हा जेल सुटतो. कठीण होता थोडासा, प्रयत्न नक्कीच केलाय. अपील होतोय. सुरक्षितपणे पोहोचतात फलंदाज. ज्या वेळेला अमोलने यष्टीला चेंडू लावलं त्यावेळेला मला सदानंद विश्वनाथ थोड्या वेळासाठी दिसले. त्याच पद्धतीने लावतात.
बेन्सन अँड एजस कप 1987चं डोळ्यासमोर येतं. 1985 नॉट 87. सनी गावस्कर यांनी रिटायरमेंट जाहीर केली त्या बेन्सन अँड एजस कप नंतर. रवी शास्त्री याला कार मिळालं मॅन ऑफ द सिरीज म्हणून. ऑफ साईडला लॉफ केलाय. पॉवर प्लेचा उपयोग डोक्यावरून काढलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा. याचा अर्थ असा आहे की भरत आणि राकेश मानेने चॅलेंज स्वीकारलंय. आम्ही जिंकू किंवा मरू, मात्र या 73 धावा करू. गुड थिंकिंग. अशा स्पिरिटची गरज आहे. बाई तेच म्हणतायत. सांताक्रूजची मुलं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत आणि या सुप्रीमो चषक 2015ची स्टँडर्ड वाढवत आहेत. गुड क्रिकेट. पुन्हा एकदा लॉफ केलाय. गॅपमध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होते. 2 धावा मिळतील पुन्हा एकदा. गुड थिंकिंग. 3री धाव घातक असू शकते आणि चेंडू येईपर्यंत गॅदर करेपर्यंत 3री धाव सुद्धा चोरलेली आहे भरत आणि राकेश माने यांनी. आणि या 3 धावाने राकेश माने पोचत आहेत 7 वर. संघाला पुढे नेत आहेत 8 या धावसंख्येवर. एक लेग बाय आहे. गुड स्टार्ट. बघा सुरुवातीलाच दबाव तुम्ही वाढवता तेव्हा समोरचा संघ दबावामध्ये येऊन न कळत मिस्टेक्स होऊ शकतात. तेच मिस्टेक आता झाले थ्रो देत असताना, गॅदर करत असताना. ऑफ साईडला प्लेस केला पुन्हा एकदा. त्याच विभागात जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डरला भरपूर काय कामं. धावसंख्या सरकता येते 9 वर. शशांककडे जास्त चेंडू ट्रॅव्हल झाले. फुल टॉस आहे पुन्हा एकदा त्याच विभागात. शशांककडेच बघा माहीत त्या ठिकाणी. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. प्रति षटकाच्या मागे 12.25 धावांची गती हवी आहे. अशा पद्धतीने 10 या ठिकाणी सुरुवात केली. काय हरकत नाही आहे. 3 धावा थोडेसे मागे चाललेत, मात्र ते या पुढच्या षटकात कव्हर करायचा प्रयत्न करतील राकेश माने आणि तसंच भरत. मात्र चांगले स्टार्ट या ठिकाणी दिले आहे साई 11 या संघाने असं म्हणायला पाहिजे. युगांतर या संघासमोर. गुरुवार संपलाय, शुक्रवार सुरू झालाय. महिंद्रा स्पोर्ट्स डिंगडॉंग पुणे विरुद्ध एंजल स्पोर्ट्स कोलकाता. कोलकाताचे दोन्ही संघ लँड झालेले आहेत मुंबईमध्ये, आलेले आहेत मुंबईमध्ये. त्यांना इन ॲक्शनमध्ये बघू शकाल. आणि त्याच्यानंतर दुसरा सामना जो आहे तो वेदांत वाडा पालघर आणि उमर 11 मुंबई. वेदांतला वाडा मागच्या वेळीची चॅम्पियन. उमर 11 उमर वन ऑफ द व्हेरी गुड कॅप्टन ऑफ टेनिस वर्ल्ड. अप्रतिम कामगिरी. उमरच्या नावावर सुद्धा भरपूर विक्रम आहेत टेनिस विश्वामध्ये. वाडा पालघर जिल्हा या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होणार उद्या. बिपिन पाडल, राजेश सुतार, पंकज ठाकूर यांची नावं घेतली जातील. या परिसरात क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी कष्ट घेत आहेत. स्पेसिफिकली बिपिन पाडल पालघर डहाणूमध्ये. मला अजूनही आठवत आहे राजू पाटील उर्फ नाना जे माजी महापौर आहेत वसई विरार महानगरपालिकेचे, त्यांनी DDCच्या माध्यमातून सांगितलं होतं या परिसराकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. वाडा आहे, विक्रमगड आहे, तो सगळा जो परिसर आहे, मोकाडा आहे. अपील होत आहे या ठिकाणी. गोलंदाज झाले चंदन माने. टू माने माने न माने. प्रेक्षक हळूहळू निघत आहेत. सांताक्रूजच्या प्रेक्षकांचे धन्यवाद. विसरू नका आजचा दिवस संध्याकाळी 6:30 वाजता पहिला सामना डिंगडॉंग पुणे म्हणजे महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध एंजल स्पोर्ट्स कोलकाता. चेंडू पडल्यानंतर डाव्यष्टीच्या बाहेर निघतोय, करुणाचा इशारा आलेला आहे वाईड म्हणून. त्याच्यानंतर वेदांत वाडा पालघर विरुद्ध उमर 11 मुंबई. आज 24 तारीख सचिन रमेश तेंडुलकरचा वाढदिवस. तुम्ही सुद्धा तुमच्या वेगळ्या पद्धतीने गरिबांना मदत करण्यासाठी, मुलांना मदत करण्यासाठी पाहिजे तर चांगले चेंडू घेऊन देऊ शकता. खऱ्या अर्थाने हा वाढदिवस आहे. ऑन साईडला खेळलेत, चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. आम्ही दरवर्षी 2 बॅट आणि 11 चेंडू गरीब मुलांना देतो, जे मुलं विकत घेऊ शकत नाहीत बॅट किंवा चेंडू. सचिनच्या नावाने दिलं जातं. धावसंख्या 12.
पहिल्या षटकात वेगाने धावा आल्या. रिव्हर्स शॉट गॅपमध्ये चौकार मिळणार या ठिकाणी. सुप्रीमो चौकार. धावसंख्या 16. गरज आहे धावांची, कारण 3 धावा मागे पडले होते पहिल्या षटकात. म्हणजे या षटकात त्यांचे आस्किंग रन रेट 12 + 3 15, म्हणजे 15 धावा या षटकात याव्या लागतील. म्हणजे 2 षटकानंतर धावसंख्या 25 करावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्रिफाचित होत आहे त्या ठिकाणी आणि पहिला धक्का या ठिकाणी दिलेला आहे गोलंदाज चंदन माने आणि फलंदाज बाद होतोय भरत. भरत या शब्दावरून भारत हे देशाचं नाव पडलंय. प्रभू श्री रामचंद्राचे बंधू ज्यांनी 14 वर्ष सिंहासन मिळाल्यानंतर सुद्धा सिंहासनावर बसले नाहीत, तर त्या सिंहासनावर आपल्या प्रभू श्रीमाच्या रामाच्या पादुका ठेवल्या. त्यागाची मूर्ती म्हणून भरतवरून भारत हे नाव आहे. हिंदुस्तान, इंडिया, भारत, किती वेगवेगळे नाव आहेत आपल्या देशाचे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणात हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख भरपूर वेळा होतो. तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. धावसंख्या 16. दुसरं षटक मार्गस्थ. ऑन साईडला पुल केलं गॅपमध्ये. बघायचंय मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत बॅकअप स्किट होतोय तो सुद्धा फिल्डर. दोघेही घसरलेत आणि धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. शशी आणि जॉन दोघे आले, मात्र आज जॉन वर्गीस मात्र भरपूर वेळा पडलेले आहेत. सांताक्रूजचे सगळेच प्लेयर्स पडलेत. धावसंख्या झाली ती आता 19. आम्ही हसतोय, मात्र फिल्डिंग करणं खूप कठीण असतं जेव्हा दव पडतं गवतावरती. थंड वातावरण, मात्र आज वारा नाही जाणवला आत्तापर्यंत. नाहीतर एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबला नेहमी वारा वाहत असतो. सातत्याने प्रेक्षकांचा आवाज. ऑन साईडला टर्न केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 20. तर षटकं पूर्ण झाले 2. धावसंख्या 20. पहिल्या षटकात 10 धावा, या षटकात 10 धावा. पहिल्या षटकातील 3 धावा मागे पडलेत, या षटकातील 3 धावा मागे पडलेत. म्हणजे जवळजवळ इथे धावसंख्या 26 किंवा 24 तरी असायला पाहिजे होती. म्हणजे या ठिकाणी धावसंख्या 20 असल्यामुळे 4 धावा मागे चाललेत असं म्हणायला हरकत नाही आहे. अजूनही 53 धावांची गरज आहे आणि मैदानावर षटकं शिल्लक आहेत 4. म्हणजे 24 चेंडू 53 धावा. चोवीस चेंडू 53 धावा होऊ शकतात का? येस, होऊ शकतात, अशक्य नाही आहे. गोलंदाज येतोय नासिर. पहिले षटक आतळलं होतं संजय दाभोळकरांनी. षटक टाकलं, 10 धावा दिल्या. त्याच्यानंतर चंदन माने यांनी एकंदरीत 10 धावा दिल्या, मात्र एक गडी त्याने बाद केले भरत या रूपाने. नवीन फलंदाज आहेत आशिष आणि राकेश माने. स्पेसिफिकली राकेश माने याचा रोल अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. गोलंदाज नासिर, एक ओपन क्रिकेटमधले नासिर फ्रॉम ठाणे, आघाडीचे फलंदाज. बोल्ड होतोय. बॅट अँड पॅचच्या मधून चेंडू यष्टीवर लॉफ करायचा प्रयत्न आणि दुसरा धक्का या ठिकाणी दिलेला आहे युगांतर या संघाने. आणि फलंदाज, आत्ताच मी बोललो की राकेश माने अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे आणि तो तरीफाशीत होती त्या ठिकाणी. बिग विकेट. सचिन जागा असेल का? हो, जागा असणार. किती वर्ष अंजलीपासून लांब, सारापासून लांब, अर्जुनपासून लांब. मुलांना मोठं होताना जे बघायची संधी मिळायला पाहिजे होती ती संधी मिळाली नाही. मात्र आत्ता आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या आईबरोबर एन्जॉय करतो. बहुतेक 12 वाजता आईला भेटायला गेला असेल. मातृभक्त मुलं जी मातृभक्त असतात प्रचंड यशस्वी असतात. सचिनचं कुलदैवत आहे पुरुषोत्तम मर्यादित राम.
आणि रामाचं कुलदेवत आहे भगवान सूर्यनारायण, म्हणून सचिन आकाशाकडे बघतात नेहमी. सचिनचं बेस्ट सेंचुरी कुठली म्हणायला पाहिजे? वडील वारल्यानंतर 16 तास प्रवास केला, आले, फ्युनरल अटेंड केलं, परत गेले आणि वर्ल्ड कपमध्ये ती सेंचुरी पूर्ण केली. ती बेस्ट सेंचुरी आहे आमच्या आयुष्यातली. आमच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले तेव्हा. शिवसेनाचे सगळे शिलेदार सचिनला रिसीव्ह करायला एअरपोर्टमध्ये आले होते, अजूनही मला आठवतं आहे. अमोल पुन्हा एकदा दुखापत. अमोलला दुखापतनी सतवले आज. धावसंख्या 21. सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षणामध्ये चेतन चाचा, अमोल वेतोस्कर, अनिल गुलतकर, नोवा अष्टमकर, सम ऑफ द ग्रेट कीपर्स. सँडीचंही नाव घेईन. मॅचला सुद्धा खेळते, रसिकांचं लक्ष वेधतोय. 25 तारखेला तीन ॲक्शनमध्ये तुम्ही त्यांना बघू शकाल. मॅचलस मुंबई खेळ झिया 11 विक्रोली यांच्याबरोबर आणि राजेंद्र स्पोर्ट्स खेळ सोनाली शिबीर कोलकाता यांच्याबरोबर. पूल डी मध्ये 25 एप्रिलला. अमोल लंगडत आहेत, म्हणजे पायामध्ये प्रचंड क्रॅम्प आहे, पेन आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फिटनेस ठेवणं, खेळणं, आधुनिक युगामध्ये खेळाबरोबर नोकरी सांभाळत असताना, शारीरिक आणि मानसिक क्षमता ठेवत असताना कमिटमेंट देणं आव्हान आहे, वादच नाही. आत येतोय चेंडू बघा, लंगडत असताना एक पाय वरती घेऊन चेंडू अडवत आहेत अमोल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. नासिर आल्यानंतर चैतन्य निर्माण झालं आहे, उत्साह आला आहे युगांतोड संघामध्ये. ओ पडल्यानंतर वरती आला होता, अमोलचा चेहरा आमच्याकडे होता तरी चेंडू त्यांनी यष्टीला लावला. मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून आदित्य तरे यांना यष्टिरक्षण करताना आपण बघतो. राहुल द्रविड यांनी सुद्धा भरपूर वर्ष यष्टिरक्षण केलं. ओ लॉफ केलाय, गॅपमध्ये शॉट, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. 2 धावा मिळतील. शशांक आहे त्या ठिकाणी, शशांक राणे. 2 धावांनी धावसंख्या सरकते ती आता 23 या धावसंख्येवर. अजूनही 50 धावांची गरज. दिल्ली बहुत दूर है. स्ट्राईकला निखिल सावंत. ऑन साईडला पुल केलंय आणि त्या ठिकाणी मिड विकेटला कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असू शकते. अमोल सदानंद विश्वनाथ स्टाईलमध्ये चेंडू गॅदर केलाय. धावसंख्या आहे ती आता 25. तर षटकं संपले 3. ज्या पद्धतीने धावा दुसऱ्या षटकापर्यंत करत होत्या तर 30 तरी दिसायला पाहिजे होती. आस्किंग रन रेटच्या रूपाने जर बोलायचं झालं तर 36 दिसायला पाहिजे होती. धावा झालेत 25. 11 धावा मागे चाललेले आहेत. अठ्ठेचाळीस धावांची गरज. तर मैदानावर 18 चेंडू, धावा हवेत 48. होऊ शकतात का? जरी 2 धावा काढल्या प्रत्येक चेंडूत तर 36 होतील. मध्ये एखादा चौकार 2-3 येणं अत्यंत आवश्यक आहे. निखिल सावंत आणि आशिष याला. गोलंदाजासाठी चंदन माने आतापर्यंत 1 षटक त्याने टाकलंय. दाभोळकरने 1, नासिरने 1. धन्यवाद प्रेक्षकांचे जे निघतायत इथून. विसरू नका उद्याचा दिवस उद्या नाही, आजचा दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार. खान सरांबरोबर सगळे प्रशिक्षणार्थी थोड्या वेळापूर्वी आम्हाला भेटले होते, एक 3-4 तासापूर्वी. आत येतोय चेंडू, जास्त वळलाय. बघायचं आहे आपल्याला पंचांकडे. वाईटचा इशारा.
1+1 2 धावा. सतरा चेंडू 46 धावा. 17 नाही 18 चेंडू. येस, सचिनचं तुम्ही चित्र बघू शकता. हॅपी बर्थडे. आय ग्रू अप प्लेइंग टेनिस बॉल क्रिकेट. हा सन्मान आहे सॉफ्टबॉल क्रिकेटला. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, लेदर क्रिकेटमधल्यापेक्षा टेनिस बॉलमध्ये त्याचे मित्र जास्त आहेत सचिनचे. त्याचे अजित तेंडुलकर याचे सुद्धा. हा सन्मान आहे टेनिसला. वर्ल्ड क्रिकेटर. अजूनही नोव्हेंबर महिन्यामधलं शेवटचं मनोगत टेस्ट जमला, सेट सामना झाल्यानंतर सगळे शब्द आठवत आहेत. जी भेट त्यांनी मला पाठवली, आठवण संजयला मी दाखवली घरी आल्यावर. सुंदर भेट. धावसंख्या 27. ओ आता आलाय चेंडू. लेगबाईचा इशारा. संजय पोती साहेब यांना सुद्धा पाठवलंय. बरोबर आहे. मॅग्निफिसंट क्रिकेटर. आमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत 17 ते 18 वेळा तरी आमची भेट झाली आहे. माझ्या आयुष्यातला ऑडिशनचा पहिला सामना तो खेळत असतानाच झाला. ऑन साईडला पुल केलंय मिड विकेटला. आणि दुसरी धाव घातक असू शकणार नाही. 2 धावा. 2 धावाने धावसंख्या सरकते ती आता 30 या धावसंख्येवर. मुंबई विरुद्ध बरोडाचा सामना. 38 चेंडूंमध्ये 53 धावा कुठल्या होत्या सचिननी. आमची कॉमेंट्री बॉक्सची काच फोडली होती शॉट मारून. तो क्षण आठवतोय. मात्र CCI मधला तो 200 धावा डोळ्यासमोर आहेत. ऑस्ट्रेलियासमोर मुंबई संघाच्या माध्यमातून खेळताना शेन वॉर्नला धुतलं होतं. ऑन साईडला चेंडू उचललाय. बघायचं आहे त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक आत्ता पोहोचलेत. 2 धावा. फिल्डर होते राजू. धावसंख्या सरकते ते आता 32 वर. अजूनही 41 धावांची गरज आहे. टार्गेट 73. 32 फॉर द लॉस ऑफ 2. तुम्ही बघू शकता इन द 4th ओव्हर. होऊ शकतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. चंदन माने सहजा संधी देत नाहीत. आत आणलाय चेंडू. वॉट अ बॉलिंग. हा चेंडू बघितल्यानंतर थोड्या वेळासाठी अजित पुत्रंची आठवण झाली. सतीश शेट्टीची पण आठवण झाली. पुत्र अशा पद्धतीने चेंडूला आत आणतात भरपूर वेळा. धावसंख्या 32. षटकं पूर्ण होत आहेत मैदानावर. 4. धावसंख्या 32. सरासरी 8च्या रूपाने. सारा आणि अर्जुनमध्ये सारावर सगळ्यात जास्त प्रेम सचिनचं. अर्जुनवरही सुद्धा तेवढंच. मात्र आपलं यशाचं सगळं श्रेय त्याने आपल्या सगळ्या मित्रांना, आपल्या हितचिंतकांना, आपल्या आई वडिलांना. मात्र वडिलांना खूप मिस करतात ते. पण त्याला तुम्ही म्हटलेलं बिलकुल आवडत नाही सचिनला. धावसंख्या 32. आचरेकर सर एक पुस्तक आहे माझे मित्र संजीव पाध्ये यांनी लिहिलेलं. त्या पुस्तकाचं उद्घाटन MIGला झालं होतं. त्याचं सूत्रसंचालन आम्ही केलं होतं. सचिन आणि अजित आगरकर आले होते त्या कार्यक्रमाला. द्वारकानाथ संजगिरी, वेंगसरकर, आचरेकर सर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, आचरेकर सरांची कन्या कल्पना, गोलंदाज नासिर. ओ लॉफ केला ऑफ साईडला. जेल असू शकतो. अप्रतिम अप्रतिम झेल. आज काही इतके सुंदर झेल एक दाभोळकरने जो घेतला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये. आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर एकदा सुटला, 2दा सुटला, तिसऱ्यांदा घेतला. आणि सचिन अप्रतिम जेल आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी घेतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया आज जेल दिसतोय का. मी विनंती करेन आमच्या अँथोनीला दाखवण्यासाठी. या बघा शॉट मारलाय.
सचिन धावताना आपल्याला दिसतील. सचिन नाही शशी बघा आत्ता आलेत आणि झेप घेत असताना त्या ठिकाणी चांगलं फिनिश देत आहेत कॅचला. व्हेरी गुड कॅच. टेनिस विश्वामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टाईलमध्ये कॅचेस घेतले जातात. हा फार मोठा सन्मान आहे. जयदीप गरत उर्फ चॉमी, नुरा, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स एक काळ गाजवलं आहे फिल्डिंगच्या माध्यमातून. उंबरमध्ये गोडदे संघ क्षेत्ररक्षणामध्ये फार वरती असता. फिल्डिंगमध्ये पनवेलचा संघ, त्याला कोण विसरू शकेल. बेस्ट फिल्डिंग टीम. 33 धावसंख्या 33. नवीन फलंदाज आहेत राजू. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वाईडिश मिड ऑनला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक मिड विकेटमधून वेगाने येत आहेत. ही कमिटमेंट बघा फिल्डरची. जॉन लॉंग ऑनचे फिल्डर, त्यांची ती जागा होती पकडण्याची, मात्र ते थोडेसे स्लो येत होते. बघितलं जॉननी, आणि जॉननी जवळजवळ 25 पावलं धावत आले. काही फिल्डर्स असे असतात पॅशनेट, क्रिकेटला एन्जॉय करतात, फिल्डिंगला एन्जॉय करतात. आत येणारा चेंडू बघायचं पंचांकडे. ट्रॅव्हल होते तळमॅनला. लेग बाईचा इशारा. अवंतर धाव. धावसंख्या सरकते ती 36 या धावसंख्येवर. अजूनही 37 धावांची गरज. अशक्य नाही आहे, होऊ शकतात. रात्रीची वेळ, इंटरनॅशनल लँडिंग विमानांची. चेंडू जातोय मागे, कव्हर करेपर्यंत सिंगल पूर्ण केलं. दुसरी धाव घातक असेल. अंडर एस्टिमेट केलं फिल्डरला. फिल्डर होते राजू, मात्र त्यांना माहिती आहे की अमोल यांना पायात त्रास आहे आणि अमोल चेंडू गॅदर करत असताना जर वाईड थ्रू आला तर त्यांना कठीण जाऊ शकतं आणि त्यांच्या हातातून चेंडू निसटून जाऊ शकतं आणि त्यावेळेला अजून एक धाव कन्वर्ट करू शकतात. गुड थिंकिंग. निखिल सावंत आणि राजू. थर्ड बँडला डाव्या बाजूला सरकत आहेत अमोल. लॉंग लेगच्या फिल्डरला आणतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फाईन लेग वरती आहे. ऑफ साईडला बॅकवर्ड पॉईंट, पॉईंटला एक्झॅक्टली फिल्डर आहे, कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे नासिर. सगळ्या गोलंदाजांमध्ये नासिरला खेळणं थोडं कठीण जातं. त्याचं कारण काय, एक तर नासिर उंच आहेत आणि उंच असल्यामुळे चेंडू पडल्यानंतर तो जास्त उसळतो, बॉम्ब्स मिळतं त्याला आणि आपल्या उंचीचा पूर्ण उपयोग करतात. षटकं पूर्ण आहेत 5. धावसंख्या झाली 38. आणि अजूनही मैदानावर धावा पाहिजेत 35. 6 चेंडू 35 धावा. धन्यवाद सांताक्रूजच्या प्रेक्षकांचे, तुम्ही जे प्रेम दिलात. पूर्ण भारतामध्ये सांताक्रूज माझं आवडतं शहर आहे ॲज फार एज कॉमेंट्री पार्ट इज कन्सर्न, स्पेक्टेटर्स इज कन्सर्न. जेव्हा जेव्हा आम्ही सांताक्रूजला आलो आहे बहीणकडे, तेव्हा तेव्हा आमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडत गेल्यात. हे मी माझ्या आयुष्यात अनुभवलं आहे. 7 चेंडू 35 धावा. जॉन वर्गीस, वॉर्ड क्रिकेटर, मॅग्निफिसंट प्लेयर. युगांतरमध्ये या मुलाला सगळ्यात वरती ठेवीन. कमिटमेंट 100% असते या मुलाची नेहमी. ओ लाफ करण्याचा प्रयत्न ही जॉनची खासियत आहे. फार वेगाने चेंडूला आत आणतात. 5 चेंडू 35 धावा. थोडंसं अशक्य आहे गोष्ट. मात्र सर पहिले सतीश धुळेने चेंबूरला सुभाषनगरच्या मैदानावर, टिळकनगरच्या मैदानावर 38 धावा कुठल्या होत्या. जम्बोने 28. गणेशनगरच्या गोरेगावच्या मैदानावर मांजरेकर यांनी तब्बल 34. ओ पुन्हा एकदा आत आणतायत. बीट होतोय. 4 चेंडू 35. आणि जावेदनी 6 चेंडूत 6 षटकार. नंतरच्या 2 चेंडूंमध्ये पण षटकार. 8 चेंडूंमध्ये 8 षटकार त्यांनी मारलेत. हा एक विक्रम आहे 4 कोपमध्ये जावेदच्या नावावर. जॉन वर्गीस
आत आणलंय. ज्यावेळेला ती स्टंपच्या जवळ येतात आपल्याला असं वाटतं की चेंडूला ते बाहेर काढतील, मात्र चेंडू रिलीज करत असताना त्यांचा हात तुम्ही बघू शकता, चेंडूला आत आणतात. मात्र नॉर्मली जर पाहिलं तर स्टंपच्या जवळ बॉलर आल्यावर आपल्याला असं वाटतं आउटसाईड जे ऑफ स्टंप जाईल, क्रीज कॉर्नरला गेल्यानंतर आतमध्ये येईल असं वाटतं. मात्र जॉन वर्गीसच्या बाबतीत विरुद्ध आहे सगळं. याच्यानंतर लॉटरी सिस्टम आहे. ओ स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम होते. वर्गीसला जेल मिळेल. वर्गीस स्वतः खाली आणि अप्रतिम झेल उंच या ठिकाणी टिपत असताना सुरेश रैना स्टाईलमध्ये. धावसंख्या 39. फक्त आता काही फॉर्मॅलिटीज बाकी आहे, कारण अजूनही मैदानावर 24 धावांची गरज जी अशक्य आहे. 34 धावांची गरज. धन्यवाद संजय. जयेंद्र ठाकूरची मला एकदा बॅटिंग आठवते, शेवटच्या षटकात अटॅकिंग बॅटिंग केली होती मोरवा बाट या मैदानावर. जम्बोची ती बॅटिंग माळा वसाहतमध्ये डोळ्यासमोर आहे. टेनिस विश्वात भरपूर इतिहास आहे. मोनो नवीन प्लेयर. वाईटचा इशारा. धावसंख्या 40. अजूनही 33 धावांची पाहिजेत अजून. जॉन वर्गीस कॅच घेत असताना LED मध्ये किती चांगल्या पद्धतीने जेल टिपल्या ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये. वरती ओ लाफ केलाय. बघायचंय सगळे क्षेत्ररक्षक थोडेसे गाफील होते आणि त्याचा फायदा उचललाय सुप्रीमो चौकाराच्या माध्यमातून. या ठिकाणी बघायचंय इट इज अ 4. टप्पा पडून गेलाय करुणा. 44. करुणाचे पावसाळी क्रिकेटमधले अटॅकिंग बॅटिंगमधलं अजूनही लक्षात आहे. 26 धावांची याच पद्धतीने विस्फोटक फलंदाजी केली होती करुणा यांनी. 44. ओ अगोदरच लक्षात आलं होतं चेंज ऑफ पेस आहे हा, त्याच्या मागून चेंडू सोडला होता जॉन वर्गीस यांनी. जॉन वर्गीसची 2 शैली आहे बघा. धावताना सुरुवात करत असताना 2-3 पावलं हलतात. टी शर्टचे दोन्ही जे हात आहेत त्याला वरती घेतात आणि नंतर गोलंदाजी करतात. ही त्यांची काही स्टाईल आहे. हे बघा वरती घेतले त्यांनी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साईडला पुल केलाय. उशिरा का होईना या धावा येत आहेत या ठिकाणी. सुप्रीम चौकार. धावसंख्या 49 आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय ते जवळजवळ आपण बघतोय 23 धावांनी. अभिनंदन. युगांतरचं पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पोहोचतोय आणि युगांतर आणि YNCC असा सामना शनिवारच्या दिवशी या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकाल. आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला साथ दिलात त्याबद्दल धन्यवाद. मी बालसुब्रमण्यम अय्यर, हरीश पंड्या, आमचे पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सतीश कुरुप, करुणाकरण कोटियन, तसंच PC पाटील, तसंच माझे सहकारी गुणलेखक संजय म्हात्रे, आमचे क्रिएटिव्ह आर्ट्सचे कॅमेरामॅन अँथोनी आणि त्यांचे तमाम ऑफिशियल्स, आमचे थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी जग्गू राणा आणि आवा देशपांडे, आणि तसंच आमचे लाडके भाई आमदार संजय पोतनीस यांच्या माध्यमातून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचं सुद्धा पारितोषिक हे सगळं सूत्रसंचालन थोड्या वेळासाठी या ठिकाणी हरीश पंड्या करतील. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद बालसुब्रमण्यम. आजचा रात्रीचा शेवटचा मॅन ऑफ द मॅच जिंकणारे खेळाडूचं नाव संजय म्हात्रे यांनी पोचवायचं आहे. राकेश माने यांना मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. मात्र LCD TV साठी आता आपण कुपन काढणार आहोत. सर्व रेडी आहात? जरा लवकर या. तर आजचा जो पहिला कुपन आपण बाहेर काढणार आहोत ते कुपन आहे टी शर्टसाठी. LCD शेवटी आपण ठेवलेली आहे आज. रेडी आहात सर्व? टी शर्टसाठी पहिला कुपन नंबर 2198 2198 2198. जर तुमच्याकडे ही कुपन असेल, अरे क्या बात है, ये टी शर्ट आपका हुआ.
आता आता आपण दुसरा सुप्रीमो टी शर्ट साठी आता आपण कुपन काढत आहोत. 2626 2626. क्या बात है. आ जाओ गजब भाऊ, आपण व्हेरीफाय करायचं आहे आणि हे टी शर्ट द्यायचं आहे. अभिनंदन तुझा. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता सर्वात मोठा इनाम, शेवटचा इनाम. गेली 3 दिवस आपण अजून LCD टीव्ही हे देऊ शकलेलं नाही आहोत. बघूया आज आपण LCD टीव्ही LCD टीव्ही रेडी व्हा. 2509 2509 2509 2509. कोणीच नाहीये. LCD टीव्ही आता आपण उद्या देऊ. तर मित्रांनो, आता सामनावीरचं पारितोषिक राकेश माने यांनी पुढे यायचं आहे. राकेश माने जर असतील तर त्यांनी त्वरित मंचावर येण्याची कृपा करावी. आणि त्यानंतर संजय दाभोळकर यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. पहिले राकेश माने येतील. जरा लवकर यायचं राकेश माने यांनी, धावत या जरा. त्याचप्रमाणे संजय दाभोळकर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. आंतर सांताक्रूज विभागाचा ऑरेंज कॅप हे संजय दाभोळकर यांना आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर 101 रुपयाचं रोख पारितोषिक. आपले उपविभाग प्रमुख ॲडव्होकेट उमेश पाटीलजी यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व पारितोषिक देणार आहोत. सर्वप्रथम आपण संजय दाभोळकर यांनी जरा त्वरित यायचं आहे. सांताक्रूजचा सुपरस्टार संजय, सांताक्रूजचा सर्वोत्कृष्ट फलंदाज संजय आणि सांताक्रूजचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणजे संजय आणि त्याची सातत्यता म्हणजे संजय आणि संजय म्हणजे सातत्यता. गेली 5 सुप्रीमो चषक आपण बघत आहोत. संजय आणि एका संजयचा बाजूला आपण बघत आहोत आपले संजय पोतनीस साहेब. संजय इज अ लकी नेम, इट्स अ सक्सेसफुल नेम. आणि 100 रुपयाचं गिफ्ट सुद्धा त्यांना आपण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे राकेश माने, तर राकेश मानेच्या वतीने कोणी यायचं वरती आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सामनावीरचा मोमेंटो सन्मान चिन्ह आपल्याला घेऊन यायचं आहे. उपविभाग प्रमुख मदन मामुनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आता आपण हे त्यांच्यासोबत घाक साहेब, हा काय हरकत नाही. राकेश माने घरी गेले असल्या कारणाने त्यांच्या संघातील एक खेळाडू हे पारितोषिक स्वीकार करतायत. राकेश माने यांना ते नक्की पोहोचवतील. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. मित्रांनो, याचबरोबर आपला आजचा कार्यक्रम इथे संपतोय. मात्र संध्याकाळी आपल्याला 6:30 वाजता यायचं आहे. 3 सामने आज आपण खेळणार आहोत. पहिला सामना महिंद्रा स्पोर्ट्स डिंगडॉंग पुणे विरुद्ध एंजल स्पोर्ट्स कोलकाता आणि दुसरा सामना वेदांतवाडा पालघर विरुद्ध उमर 11 अंधेरी मुंबई, असे 2 सामने. आणि तिसरा सामना हा उपउपांत्य फेरीचा असणार आहे. शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6च्या वतीने राजेंद्र स्पोर्ट्स क्लब आणि सुप्रीमो फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुप्रीमो चषक 2015चा आजचा कार्यक्रम इथे संपला आहे. उद्या आपली भेट होईल. तोपर्यंत मी हरेश पंड्या, माझे साथी समालोचक बालसुब्रमण्यम अय्यर, त्याचप्रमाणे स्कोरर संजय मात्रे, प्रसाद रानडे, आमचे मॅच रेफरी
एंजल स्पोर्ट्स कोलकाता, आपके कैप्टन या कोई भी प्रतिनिधि यहाँ पे हो, आपको तुरंत स्टेज के ऊपर आमदार संजय पोतनीस को यहाँ पे मिलना है और आपके जो ड्रेसेस है वो कलेक्ट करने हैं और टॉस यहाँ पे 5 मिनिट में होना है. इसे ध्यान में रखते हुए आप हमें संपर्क करें. तसंच अफजल शेख, तुमचे चेंजिंग झालं असेल तुम्ही सुद्धा स्टेजकडे या. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण झालेलं आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व तसेच स्वर्गीय सौभाग्यवती मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार अर्पण झालेला आहे. माजी नगरसेवक बळीराम घाग यांच्या मी आभारी आहोत. त्यांनी माल्यार्पण केलेलं आहे. सुनील गणाचार्य साहेब, तर थोड्याच वेळात आजचा कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती आहे जे मैदानाच्या मध्ये उभे आहेत, आपले पिवळे टी शर्ट आणि पिवळे टी शर्टचे कार्यकर्ते आणि आराध्य सेवा संघ यांना सोडून बाकी कोणीही मैदानमध्ये असणार नाही आहे. बाकीच्या सर्व लोकांनी मैदान खाली करायचं आहे. हमारी ये गुजारिश है कि जो प्रैक्टिस चल रही है उसको भी आपको रुकाना है. जो क्रिकेट कोचिंग चल रही है, वी रिक्वेस्ट योर कोऑपरेशन. थैंक यू. DJ Sanch, 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 Sanch. Supremo, number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. हो भगवा जरासा, तू जोश भरासा. हो संघनायक अफजल शेख, पुण्याचे संघनायक अफजल शेख, विनरचे बंटी. माझा आवाज ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या कॅप्टनला पाठवा. कोलकाताचे कॅप्टन शर्माजी आलेले आहेत या ठिकाणी, तर शेखनी यायला हरकत नाही. टॉस आपल्याला करायचं आहे. वाजले घड्याळात 6 वाजून 43 मिनिटं झाले. आज सचिन रमेश तेंडुलकरचं क्लिपिंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. टेनिस क्रिकेटचं क्लिपिंग या ठिकाणी दाखवणार आहोत. आमदार संजय पोटे, सरफ साहेब यांच्याही काही क्लिपिंग्स अप्रतिम. संघटनेचे क्लिपिंग्स उद्यापासून आम्ही सुरू करू, जे 26 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दाखवू. हट बाजू येऊ दे हवा, अंगात हवा जोश हा. रंगात जरा येईल असा, खेळात कसा होश हा. हट बाजू येऊ दे हवा, अंगात हवा जोश हा. रंगात जरा येईल असा, खेळात कसा होश हा. जरा छेडू
पुण्याचे कॅप्टन चेंजिंग झालं असेल तर यायचं एक टॉस साठी. थैंक यू. विनर स्पोर्ट्स के बंटी, अगर आप मेरा आवाज़ सुनते हो तो तुरंत अपने कैप्टन को भेजें. शर्मा जी कोलकाता के कैप्टन यहाँ पे आ चुके हैं और हम टॉस यहाँ पे करेंगे अभी और इस मैच को स्टार्ट करेंगे. तसंच आमचे अंपायर्स मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सतीश कुरू, करुणाकरण कोटियल आणि PC पाटील यांना विनंती करतो तयारीने राहायचं आहे. 7 वाजता आपण बॉल टाकणार आहोत या ठिकाणी. थैंक यू. महेश पुण्याचे कॅप्टन असेल समोर, त्याला बोला. चेंजिंग करतायत ते डाव्या बाजूला ड्रेसिंग रूम मध्ये. महेंद्र स्पोर्ट पुणे, इंदौरचे संघनायक अफजल शेख, कोऑपरेशन. तुम्ही इथे असाल त्वरित या. एंजल स्पोर्ट्स कोलकाताचे कॅप्टन शर्माजी आलेले आहेत या ठिकाणी. आराध्य या संस्थेचे या सगळ्या मुली सज्ज आहेत. टॉस आपल्याला करायला पाहिजे कारण आज 7 वाजता चेंडू पडणं आवश्यक आहे. 8 षटकांचे सामने आहेत. 7 ते 8.5 असा पहिला सामना बघू शकाल तुम्ही. 8.5 ते 10 वेदांतवाडा पालघर आणि उमर 11 यांच्यामध्ये बघू शकाल. आणि 10 ते 11:30 यांच्यामध्ये या 2 सामन्यांचे संघ विजयी होतील त्यांच्यामध्ये एक सामना या ठिकाणी होईल क्वार्टर फायनलचा. ऑलरेडी 2 संघ पोहोचलेले आहेत. पहिल्या दिवशी पूल ए मधून TY पाटील ग्रुप नवी मुंबई हा गेलाय सेमीफायनलला. त्यांनी उमेश 11 कपोली या संघाला पराभूत केलं होतं क्वार्टर फायनलला. त्याच्यानंतर पूल बी मधून विजयदुर्ग स्पोर्ट्स मुंबई SP सॅनी विजय भोसले यांचा संघ ज्यांनी तिरुपती सावर्डी चिपळूण या संघाला शेवटच्या चेंडूत पराभूत करून तेही सेमीफायनलला पोहोचले. आज एक संघ सेमीफायनलला पोहोचेल. आणि उद्या आज रसिकांना माहीत असेल आज 24 एप्रिल 2015 आज सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज काल रात्री 12 वाजता ठीक या ठिकाणी आपण त्याला शुभेच्छा दिल्या. आज सुद्धा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आमदार तसंच आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या मार्फत शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6च्या वतीने शुभेच्छा. या ठिकाणी या मैदानावर या सुप्रीमो चषक क्रीडानगरीमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सचिन तेंडुलकर याला. ज्या वेळेला सामना सुरू होईल अंपायर जातील त्यावेळेला एक क्लिपिंग आम्ही या ठिकाणी दाखवू. आमचे अंपायर्स इथे असतील त्यांनी संपर्क साधावा. सतीश करुणा आणि PC पाटील चेंज करतायत उजेडी आहेत. अफजल शेख पुण्याचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. अफजल शेख कोऑपरेशन. थैंक यू. कोऑपरेशन. थैंक यू. एक आणखीन एक सूचना आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने. तुम्ही जेव्हा मैदानाच्या आत येता आमचे शिवसैनिक आहेत तुम्हाला लॉटरी सिस्टमसाठी तुम्हाला छोटे तुम्हाला तिकीट देतात. हे तुम्ही कलेक्ट करू शकता. हे बघा माझ्या हातात आहे असं. हे तुम्ही कलेक्ट करून तुमच्या खिशात ठेवा कारण सगळे मॅचेस झाल्यानंतर या ठिकाणी लॉटरी काढण्यात येतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला LED TV सुद्धा लागू शकतो, बाईक लागू शकतो, काही लागू शकतं. ते हे तुम्ही कलेक्ट करा आणि हे नंबर्स तुमच्याकडे ठेवा. अफजल शेख पुण्याचे कॅप्टन त्वरित यायचं आहे. अफजल शेख